नमस्कार दर्शकांनो, मी प्रणाली राऊत सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र। बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा। कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी महाराष्ट्रीय माणसाचं जणू वर्णनच या ओळींमधून केलेलं आहे। मंडळी, याच महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी संभाजी जन्माला आले, याच मातीत स्वराज्याचे बीज पेरले गेले, याच महाराष्ट्राच्या मातीत ज्ञानदेवांचे अभंग आणि जनाबाईंच्या ओव्या रुजल्या गेल्या। आणि म्हणून माझ्या महाराष्ट्राची माती ही पवित्र आहे, माझ्या महाराष्ट्राची महती ही थोर आहे। मंडळी, आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि खेळ जगतातील घडामोडींचा आढावा आपण या आपला महाराष्ट्र या कार्यक्रमातून घेत असतो। महाराष्ट्राच्या मातीत रुजलं लोककलेचं देणं, महाराष्ट्राच्या मातीत रुजलं लोककलेचं देणं, मराठमोळं गाणं हे लाख मोलाचं सोनं। हे अगदी खरं आहे। लोककलेचा वारसा जपत 28वा ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या आवारात संपन्न झाले। या महोत्सवादरम्यान रंगारंग कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकांनी हजेरी लावली। बघूयात याचे काही क्षणचित्र। बहुप्रतीक्षित 28वा राज्यस्तरीय ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळावा आणि लोकनृत्य समारोह दिनांक 11 ते 20 मार्च या दरम्यान दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर येथे संपन्न झाला। यावेळी वेगवेगळ्या राज्यातील लोकनृत्य आणि आदिवासी नृत्य प्रस्तुत करण्यात आले। सोबतच हस्तशिल्प मेळाव्यात 150 हस्तशिल्पकार सहभागी झाले होते। या मेळाव्यात प्रेक्षकांसाठी लोकनृत्याची जणू मेजवानीच होती। याच महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हस्तशिल्पकार, चित्रकार आणि प्रतिभाशाली लोककलावंतांनी हजेरी लावली। त्यांच्या हस्तशिल्पाचं आणि चित्रांचं प्रदर्शन यावेळी लावलं होतं। राज्यातील प्रत्येक भागातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हे महत्त्वाचे आकर्षण होते। यावेळी मुझमे भी कलाकार या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं। संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूरचे डायरेक्टर डॉक्टर दीपक खिरवडकर यांच्या मार्गदर्शनात झाले। जो क्राफ्ट मेला आहे त्याच्यामध्ये राज्याच्या विविध भागातून आलेले लोक त्यांचे हँडीक्राफ्ट म्हणजे हस्तशिल्प ज्यांनी बनवले किंवा कलेनी बनवलेले ज्या गोष्टी आहेत त्यांचं इथे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। यामध्ये पंजाबच्या फुलकारीपासनं ते काश्मीरमध्ये विणलेल्या शालींपासनं ते बेल मेटल वर्कशॉपमध्ये किंवा बेल मेटल पद्धतीने बनवलेल्या पितळ्याच्या वस्तूंपर्यंत अनेक प्रकारच्या वस्तू इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत। सर्वच नागपूरवासियांना आणि नागपूरच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना अशी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही नक्की केंद्राच्या परिसराला भेट द्या। 2 वर्षाच्या अंतरालानंतर 28वा ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य समारोह या केंद्र परिसरात सुरू झाला। दर्शकांचा अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला लाभला आहे। या महोत्सवाचा जवळपास अर्धा कालावधी पूर्ण झाला आहे आणि आजपासून रंगमंचावर जे लोकनृत्याचे वगैरे कार्यक्रम आपण करतो तर त्यामध्ये बदल होणार आहे। या विविध देशातल्या विविध प्रांतातून लोकनृत्य, आदिवासी नृत्य केवळ मनोरंजन म्हणून नाही तर आम्ही आपल्या देशातील या अमूल्य अशा संस्कृतीचा लोकांना परिचय व्हावा या उद्देशानेच हे आयोजन करतो। याच्या आधी असा कोणताच मार्केटिंग प्लॅटफॉर्म ट्रायबल लोकांसाठी उपलब्ध नव्हता, तो ट्राईब्स इंडियाने उपलब्ध करून दिला आहे। त्याच्यामध्ये ट्रायबल लोकांकडून आपण टेक्स्टाईल घेतो, ज्वेलरी घेतो, परत हँडीक्राफ्ट्स घेतो, परत त्याच्यामध्ये मेटलच्या वस्तू घेतो। अशा खूप साऱ्या व्हरायटीच्या वस्तू आम्ही ट्रायबल लोकांकडून घेतो। देशभरातल्या हजारो ट्रायबल लोकांशी जोडलेले आहेत, त्यांना आम्ही फंडिंग प्रोव्हाइड करतो आणि त्यांची आर्थिक जी सहाय्यता आहे त्यांना उपलब्ध करून देतो। मेरे आका, जिसके हाथ में जादुई चिराग होता है उसी का मैं गुलाम होता हूँ मेरे आका। इसी किरदार को लेकर मेरे आका मैं राजस्थान के दौसा जिले के गांव बांदीकुई से यहाँ नागपुर में पधार गया। जादू का चिराग कहते हैं मेरे आका मुझे,
और मुझे बड़ा ही अच्छा लगता है और बहुत ही सुंदर वातावरण लगता है। छागल मुख को कुंदित लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय गणराम विद्या संदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रोता जय देव जय देव। दर्शकांनो, चित्रपट बघायला सगळ्यांनाच आवडतं. काय आवडतं ना? कारण चित्रपट हा समाज मनाचा आरसा असतो. दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र या चित्रपटानं भारतीय सिनेमासृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, तर द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो हा हॉलिवूडचा पहिला चित्रपट ठरला. तर मंडळी, इतर भाषेतील चांगल्या आशयाचे चित्रपटसुद्धा आपण बघायला हवेत. आणि म्हणूनच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट बघण्याची संधी नागपूरकर चित्रपटप्रेमींना मिळाली, तीही 6व्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये. बघूयात याची एक झलक. ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 12 आणि 13 मार्चला नागपूरच्या मेडिकल चौक स्थित VR सिनेपोलिस चित्रपटगृहात 6वा ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. यावेळी या महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला नागपूर निर्मित चित्रपट जयंती प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश नरवाडे आणि चमू सुद्धा उपस्थित होते. गोदावरी, कलर ब्राइंड या मराठी चित्रपटांसोबतच देश आणि परदेशातील सेमखोर, जय भीम, बाय हर, बी हिडिंग लाईफ, वार्स, अ हिरो, पॅरलल मदर्स, नित्रम, सॉन्ग ऑफ द सोल, वेटलँड, बर्ड ॲटलास, रेड रॉकेट, माईक साबेल असे उत्कृष्ट 16 चित्रपट दाखवण्यात आले. कलावंत, विचारवंत, साहित्यकार आणि माझे मित्र आदरणीय श्री जब्बार पटेल साहेब, कॅनडाचे कॉन्सुलेट जनरल श्री मायकेल वॉन, ज्यांनी हा फेस्टिवल या ठिकाणी निरंतर घडवून आणला. आजचा हा फेस्टिवल हा 3 या देशातल्या महान व्यक्तींना अर्पण करीत असताना भारतरत्न गान कोकिळा लता मंगेशकरजींच्या स्मृतीला सुद्धा अर्पित करण्यात आलेला आहे. 6वं वर्ष आहे हे आणि मला आठवते की मी पण माझं घर नागपूरला आहे. मी नागपूरचा आहे. काही काळांपासून थिएटर करतो आणि मुंबईला स्ट्रगल करतो आहे. स्ट्रगल म्हणजेच काम शोधतो आहे. तर मला आठवतं की पहिल्या वर्षी मी इथे व्हॉलंटियर होतो या OCIFFमध्ये आणि मी सगळीकडे एम्प्रेस मॉलला तेव्हा झाला होता आणि मी फिल्म्स दाखवत होतो सगळ्यांना. आम्ही धावपळ करत होतो. आज 6व्या फिल्म फेस्टिवलमध्ये म्हणजे आजच्या माझी फिल्म आहे तिथे ॲज अ लीड, तर खूप चांगला अनुभव आहे आणि चांगला आनंद वाटतो आहे. दर्शकांनो, मला आत्ता यावेळी गीतकार प्रसून जोशी यांच्या जल म्हणजे पाणी यावर लिहिलेल्या काही ओळी आठवतात. चलो बदल दे कहानी कहानी, बचा ले निशानी हम, चलो बचा ले ये धरोहर पुरानी, ये तेरा मेरा पानी चल, पूछेगी धरती तब कहाँ थे तुम, नदी रो रही थी तब कहाँ थे तुम,
है कब से ये नाराज गुस्सा गुस्सा पानी, है क्यों उदास पानी क्यों। बचा ले निशानी, बचा ले ये पानी, स्वच्छता और पानी, हमको बचानी है ये जिंदगानी। म्हणजे केवळ पाणी वाचवण्यासाठीची तळमळ या ओळींमधून व्यक्त होतीये दर्शकांनो। पाणी हे किती महत्त्वाचं आहे, म्हणजेच पाण्याचं महत्त्व हे प्रत्येकालाच कळलं पाहिजे आणि म्हणूनच 22 मार्च हा जागतिक जल दिवस म्हणून सगळीकडे साजरा होत असताना नागपूरच्या ग्रीन व्हिजिल फाउंडेशननं जागतिक स्तरावर पाण्याचं महत्त्व समजून सांगत हा जल दिवस साजरा केला। ग्रीन व्हिजिल फाउंडेशन या नागपूरच्या पर्यावरण संस्थेने महाराजबाग परिसरामध्ये जनजागरण या मोहिमेद्वारे जागतिक जल दिन 2022 साजरा केला। अभियानादरम्यान उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई आणि पाणी टिकवून ठेवण्याच्या पद्धती लागू करून आणि पाण्याचा उपसा कमी करून त्याचं संवर्धन आणि अनुकूलनीकरण करण्याची गंभीर गरज याविषयी नागरिकांना संस्थेतर्फे जागरूक करण्यात आले। नमस्कार, मेरा नाम सुरभि जायसवाल है। मैं टीम लीड हूँ ग्रीन विजिल फाउंडेशन की। हमारी जो एनजीओ है वो पर्यावरण संरक्षण और सस्टेनेबल डेवलपमेंट के लिए काम करते हैं। हम पिछले 12 सालों से काम कर रहे हैं। हम लोग का जो एम है वो है कि लोगों की विचारधारा बदलना कि पर्यावरण संरक्षण क्यों ज़रूरी है। तो इसके लिए हम बहुत सारे अभियान चलाते हैं, जन जागरण अभियान चलाते हैं, स्कूल्स में, कॉलेजेस में लोगों को पर्यावरण संरक्षण के बारे में बताते हैं, वर्कशॉप्स लेते हैं। जो हमारे लेक्स है सिटी के उसको हम बचाने की कोशिश करते हैं, चाहे वो गणपति विसर्जन हो, देवी विसर्जन हो या और कोई विशेष दिन हो। आज हम यहाँ जल दिवस मना रहे हैं। लोगों को वाटर कंजर्वेशन, वाटर सस्टेनेबिलिटी प्रैक्टिसेस अपनाने के लिए हम लोग कह रहे हैं। पानी एक नेचुरल रिसोर्सेस है जो आज है, पर हम जिस तरह से पल्यूट कर रहे हैं शायद कल वो नहीं रहेगा, और अगर कल नहीं रहेगा तो लोग कहते हैं कि अगर अगला विश्व युद्ध होगा तो वो पानी के लिए होगा। तो जल संरक्षण और पल्यूशन कम करना पानी का, जो भी हमारा नेचुरल रिसोर्सेस है, वो आज अत्यधिक जरूरी हो गया है। सरकार अपना काम कर रही है, पर आम आदमी को भी इस पे पूरी तरह से कंट्रीब्यूशन देना चाहिए। मुलगा मुलगी एक समान, दोघेही उंचावतील देशाची मान, हे अगदी खरं आहे। आणि खरंच मंडळी, आपण मुलगा आणि मुलगी यातील भेदभावाच्या या जंगलेल्या शृंखला तोडायला हव्या आणि त्या आपणच तोडायला हव्या। आणि यासाठीचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे ब्रेक द बायस या महिला मॅरेथॉनच्या माध्यमातून करण्यात आला। विशेष म्हणजे या मॅरेथॉनला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा मिळाला। बघूयात याची एक झलक। ब्रेक द बायस, भेदभाव सोडा, महिला सुरक्षेला महत्त्व द्या, रस्ते अपघात टाळा, रस्ता सुरक्षेला महत्त्व द्या, अशा अनेक संदेशाला घेऊन 13 मार्च 2022 रोजी नागपुरात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाने ब्रेक द बायस या शीर्षकांतर्गत नागपूर महिला मॅरेथॉनचे आयोजन कस्तुरचंद पार्क नागपूर इथं करण्यात आले होते। ही दौड समानतेची आणि सुरक्षिततेची ग्वाही देते, तर हीच दौड पक्षपात विरहीन, संवेदनशील आणि लिंगभेदमुक्त जगाची निर्मिती करते। विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येने मुली व महिला यात सहभागी झाल्या होत्या। त्याचबरोबर मायलेकी, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, शाळेच्या विद्यार्थिनी सुद्धा यात सहभागी झाल्या होत्या। यावेळी मॅरेथॉनच्या माध्यमातून पहिल्यांदाच दौड स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी मिळाली असे मत काही महिलांनी व्यक्त केलं। तर थेट शालेय जीवनानंतर पहिल्यांदाच शर्यतीत धावण्याचा मनमुराद आनंद लुटल्याच्याही भावना काही महिला भगिनींनी व्यक्त केल्या। तर मंडळी, घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र।
मंडळी, पुरुषांप्रमाणेच महिलांनी सुद्धा प्रत्येक क्षेत्र काबीज केलेलं आहे. आज प्रत्येकच क्षेत्रात तिनं स्वतःचं वेगळं असं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. तिच्यातील सुप्त कलेला वाव देत आज स्त्री ही उद्योजिका सुद्धा झालेली आहे. 64 कलांपैकी कोणती कला ही वैश्विक स्तरावर स्त्रीला, व्यक्तीला ख्याती मिळवून देईल हे सांगणं अशक्यच. कारण आनंद यात्रा म्हणजे कला. आणि याचा अनुभव आला तो व्हिजन एक्स्पो 2022 भव्य आयोजिका मेळाव्याच्या निमित्ताने. चला तर मग घेऊया भव्य आयोजिका मेळाव्याचा एक आढावा. गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था नागपूर आयोजित आणि MSMEDI नागपूरच्या सहकार्याने दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र इथं 25 ते 28 मार्चपर्यंत व्हिजन एक्स्पो 2022 भव्य आयोजिका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याचं उद्घाटन अभिनेत्री आणि खासदार पद्मश्री हेमा मालिनी यांच्या हस्ते करण्यात आलं. तर जिल्हाधिकारी R. विमला या अध्यक्ष होत्या. त्यावेळी कांचन गडकरी सुद्धा उपस्थित होत्या. व्हिजन एक्स्पो 2022 भव्य आयोजिका मेळाव्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नमस्कार. गायत्री महिला औद्योगिक संस्था आणि MSME या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एक्झिबिशन भरवण्यात आलं आहे. ज्या एक्झिबिशनमध्ये महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आपण इथे भरवतो आहे. आता रिस्पॉन्स कसा मिळतो? आम्ही इथे घरी वर्क करतो, आम्ही शॉप नाही, गृहउद्योग करतो आम्ही. आणि हँड पेंटिंग चे ट्रेज आहेत, बॅग्स आहेत, फ्रेम्स आहेत, वॉटर बॉटल्स आहेत, हे सगळं आम्ही हाताने ऑर्डर्स पण घेतो आणि रिटेलमध्ये पण आम्ही सेल करतो. मुझे बताने में हर्ष होता है कि हमारे गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था महिलाओं द्वारा संचालित की जाने वाली नागपुर की अग्रगण्य संस्था है. हमारी संस्था की ओर से महिलाओं ने सक्षमीकरण और सर्वांगीण विकास के लिए विगत 25 वर्षों से महत्वपूर्ण काम हो रहा है. महिलाओं को उद्यमशील बनाना और उसके द्वारा उनका आर्थिक सबलीकरण करना हमारी संस्था का उद्देश्य है. ऐसी संस्था द्वारा आयोजित महिला उद्योजिकाओं के मेले में अभिनेत्री से नेत्री बनकर समाज के सभी क्षेत्रों में काम करने वाली हेमा जी का हमारे साथ होना ये हम सबका बहुत भाग्य है. बहुत ही सम्मान बढ़ाया है आपने कंचन जी. कंचन जी को मैं कितने सालों से जानती हूँ और नितिन गडकरी जी को हमारे बहुत ही अच्छे मित्र. और नागपुर तो हम बहुत बार आ चुके हैं. खासकर सांस्कृतिक कार्यक्रम में मुझे बुलाया गया है बहुत बार नृत्य नाटिका यहाँ प्रस्तुत किया. कल भी एक शो करने का अवसर मिला, उसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ. तर दर्शकांनो, तुम्ही बेस्ट आउट ऑफ वेस्ट ऐकलेलंच असेल. म्हणजेच कबाड से जुगाड या नावातच संकल्पना असलेला सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम नागपूरच्या अमर स्वरूप फाउंडेशन आणि पुलक मंच परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे. मागील 2 वर्षापासून या उपक्रमाद्वारे गरजू लोकांना मदतीचा हात मिळाला आहे. चला तर मंडळी, बघूयात हा उपक्रम कशा प्रकारे राबविला जातो. शर्ट्स, पॅन्ट्स, साड्या, स्वेटर्स, टोप्या, फ्रॉक, सलवार सूट्स, पायजामे, लुंग्या असे सगळेच बालकांचे, महिलांचे, पुरुषांचे भरपूर कपडे इथं आहेत. मात्र हे कपड्यांचं दुकान नाही ना खरं वाटत? पण हे खरं आहे. हे गोडाऊन आहे आणि इथले सर्वच जुने नवीन कपडे नागपुरातील नागरिकांनी स्वतःहून दिलेले आहेत. केवळ कपडेच नव्हे तर पुस्तके, रद्दी पेपर, वापरलेल्या नादुरुस्त सायकली, भांडी, कुंडी, खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, पंखे, मिक्सर, संगणक, डेस्कटॉप, कीबोर्ड, माऊस, घड्याळे, प्लास्टिक बकेट्स, खुर्च्या, टेबल्स आणि ज्या काही वस्तूंची गरज संपलेली आहे, ज्या निकामी झाल्या आहेत, अशा साऱ्याच कबाड झालेल्या वस्तूही लोकांनीच दिल्या आहेत. कुणाही गरजू रुग्णास उपयोगी पडतील अशा सर्व प्रकारच्या साहित्याची एक बँक वात्सल्यधारा या नावाने सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात शेकडो रुग्णांनी याचा लाभ घेतला. या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन सामान कलेक्ट करायला लागलो.
लोकांना आव्हान केलं की तुमच्याकडे जर जुन्या वस्तू असेल, कोणत्याही वस्तू असेल, ते आम्हाला द्या. फेकण्यापेक्षा आपके घर का कबाड़ हमको दीजिए. कबाड़ आम्ही मागायला लागलो आणि लोकांनी भरभरून आम्हाला त्याकरता मदत केली. लोकांनी आपले जुने कपडे आहे, भांडे आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहेत, कम्प्युटर, मोबाईल, अशा अनेक वस्तू द्यायला लागल्या. आणि सर तुम्हाला एक सांगतो की ह्या वस्तू ह्या लॉकडाऊनमधून ज्या वस्तू मिळायला लागल्या तर लोकांना फायदाही व्हायला लागला. जसा लॉकडाऊन सुरू झालं, आपल्याला माहिती झालं ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन अभ्यास सुरू झाला. लोकांनी आम्हाला मोबाईल दिले, काही लोकांनी कम्प्युटर्स दिले. आम्ही आमचे उमेशजी फुलंबरकर आहेत, जे हार्डवेअर इंजिनियर आहेत, ते आमच्या प्रोजेक्टसोबत जुळले आणि त्या वस्तू त्यांनी सुधारायला सुरुवात केली. आणि सुधरू ते आम्ही लोकांना, मुलांना द्यायला सुरुवात केली. अनेक मुलांना मोबाईल आणि आम्ही कम्प्युटर देऊ शकलो. कारण की आपण ज्या दिलेल्या वस्तू आहेत त्या भलाही तुमच्यासाठी कबाड असेल, पण आमच्यासाठी आणि अन्य लोकांसाठी, त्या एक जरूरतमंद लोकांसाठी त्या कामाच्या वस्तू होत्या. तर अशा प्रकारे कबाड से जुगाडची सुरुवात झाली. आपल्याला एक सेटअप दिसतो इथे ऑफिसचा. हा सेटअप म्हणजे टेबल, चेअर आणि बाकीच्या सर्व वस्तू या जेव्हा आणल्या तेव्हा त्या वापरण्यायोग्य नव्हत्या, पण त्याला आम्ही त्या पद्धतीने छान सेट केलं, म्हणजे एक ऑफिस इथे झालं. अशा बऱ्याचशा वस्तू आणखी बाहेर पण गेलेल्या आहेत. या माध्यमातून आता बाकीच्या सगळ्या योजनांसोबतच हा फर्निचर आणि शोभेच्या वस्तूंना छान करून त्यांना वापरण्यायोग्य करणे ही आमची पुढची संकल्पना आहे. तर मंडळी, घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. दर्शकांनो, वाघाची मावशी म्हणजे मनीम्याऊ. पण आपण ही मनीम्याऊ फक्त एकाच प्रकारची बघितली आहे. याच मांजरीची अनेक रूपं आहेत. मनीम्याऊच्या सौंदर्याचं दर्शन नुकतंच नागपूरकरांना झालं. ते म्हणजे विदर्भातील पहिल्यांदाच कॅट क्लब ऑफ इंडियाच्या वतीनं होऊ घातलेल्या कॅट शोमधून. तर काय मंडळी, बघायच्या आहेत तुम्हाला वेगवेगळ्या मांजरी? चला तर जाऊया मनीम्याऊच्या गावी आणि बघूया या कॅट्सचा कॅट शो. विदर्भात पहिल्यांदाच कॅट क्लब ऑफ इंडियाच्या वतीनं मांजरीच्या शोचं आयोजन इंटरनॅशनल कॅट शो इन नागपूर या नावानं करण्यात आलं होतं. या कॅट शोचं उद्घाटन भारतीय क्रिकेटर युसूफ पठाण आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. यात परदेशी प्रजातीच्या मांजरींसह झुपकेदार केस, चमकदार रंगीत डोळ्यांच्या देशी मांजरी पाहण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केली होती. या शोमध्ये मूळच्या परदेशी प्रजातीच्या 150 मांजरी सहभागी झाल्या होत्या. या कॅट शोला प्रेक्षकांनी तसेच स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. हेलो, मैं हूं डॉक्टर रीचा सुगंध और हम सब पहुंचे हैं विदर्भ के पहले कैट पेट शो में. जी हाँ, विदर्भ कैट क्लब द्वारा आयोजित, कैट क्लब ऑफ इंडिया द्वारा आयोजित फर्स्ट इंटरनेशनल चैम्पियनशिप कैट शो में हम सब पहुंचे हैं, जहां देश विदेश की सारी प्रजातियां, जी हाँ, देश विदेश की सारी ब्रीड्स की कैट हमारे बीच पहुंची है. जहां पर कैट्स का फ्री हेल्थ चेकअप हो रहा है, फ्री वैक्सीनेशन ड्राइव हो रहा है और साथ ही साथ पार्टिसिपेंट कैट्स, जैसे आप देख सकती हैं, एक क्यूट सी बिल्ली यहाँ पर केज में बैठे म्याऊ म्याऊ कर रही है. आपने आज तक विदर्भ में डॉग शोज बहुत प्रकार के देखे होंगे, मगर विदर्भ की धरती पर पहली बार कुछ अनोखा होने जा रहा है. जी हाँ, सबसे बड़ा इंटरनेशनल चैम्पियनशिप कैट शो होने जा रहा है. बहुत दुलार थे. अगर तो मैं क्या कहूँगा कि मैं कई बार ही कैट शो में आया हूँ और हम सभी का भी एक्साइटमेंट है इस शो को लेकर. मुझे भी बहुत खुशी हो रही है. आज इस कैट शो के द्वारा नागपुर में पहली बार इस प्रकार का प्रदर्शन हो रहा है, ये निश्चित रूप से प्राणियों के बारे में हमारे को भी बढ़ाएगा और इस प्रकार के कार्यक्रमों से विशेष रूप से जो बच्चे हैं उनको भी देखने से अच्छा आनंद मिलेगा. इसी विश्वास के साथ मैं फिर से एक बार सभी आयोजकों को उनको बहुत बहुत शुभकामनाएं और शुभेच्छा देता हूँ. तर दर्शकांनो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत मी प्रणाली राऊत आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात घेते आपली रजा. तोपर्यंत जय महाराष्ट्र. नमस्कार.